लॉ आणि स्पोर्ट्स असं कॉम्बिनेशन असलेला कोर्स किंवा करिअर कधी तुम्ही ऐकलंय का? काय मजा येईल ना की तुम्हाला लॉमध्ये इंटरेस्ट आहे, स्पोर्ट्समध्ये पण इंटरेस्ट आहे आणि असं एखादं करिअर तुम्हाला मिळालं तर काय भारी होईल. सो लॉ स्पोर्ट्स किंवा इंटरनॅशनल लॉ अँड स्पोर्ट्स हे एक ग्लोबली निश तयार आता झालेलं आहे फॉर द करिअर्स अँड कोर्सेस. ज्यांची बॅकग्राऊंड लॉमधली आहे, मग ते स्टुडंट्स BA, BCom, BSc किंवा LLB, LLM करून येत आहेत, त्यांच्यासाठी हा कोर्स फार उत्तम आहे आणि ते ग्लोबल करिअर नक्कीच करू शकतात. आज मी बोलणार आहे मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी की जी UKमध्ये आहे आणि त्यांच्याकडे एक खूप सुंदर कोर्स आहे LLM इन इंटरनॅशनल स्पोर्ट्स लॉ अँड गव्हर्नन्स. याची एलिजिबिलिटी काय आहे, कोण याला अप्लाय करू शकतं, याचे फायनान्सेस कसे आहेत, या सगळ्याबद्दल जर का तुम्हाला माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी मयूर यार्दी. सिद्धूराच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या क्लोज सर्कलमध्ये शेअर करा. या चॅनलवरती आम्ही स्टडी अब्रॉड रिलेटेड सगळ्या इन्फॉर्मेशन्स देत असतो की ज्याच्यामध्ये ॲप्लिकेशन्स, स्कॉलरशिप्स, वेगवेगळे करिअर्स, याच्याबद्दल ग्लोबल करिअर कसं होऊ शकेल याच्याबद्दल आम्ही माहिती देत असतो. सो यू कॅन शेअर दिस टू द समबडी हू इज रिअली कीन ऑन दिस, किंवा त्याला याचा उपयोग होऊ शकेल. लॉ आणि स्पोर्ट्स याचं कॉम्बिनेशन खूप चांगलं होतं. आता लॉ हा कुठे कुठे लागतो स्पोर्ट्समध्ये, तर ज्या वेळेला कुठलेही प्लेयर्सचे कॉन्ट्रॅक्ट होत असतात, ब्रँडचे कॉन्ट्रॅक्ट होत असतात, त्यावेळेला याची खूप रिक्वायरमेंट असते. स्पोर्ट्स लॉ आणि गव्हर्नन्स हा कोर्स का महत्त्वाचा आहे किंवा हे करिअर महत्त्वाचं काय आहे? एकतर ही इंडस्ट्री आहे ना, ही खूप मोठी आहे, $multi-billion इंडस्ट्री आहे. त्याचबरोबर ज्या लीग्ज आहेत, जसं FIFA आहे, IPL आहे किंवा अजून बऱ्याच अशा लीग्ज आहेत की जिथे कॉन्ट्रॅक्ट्स, एथिकल वर्किंग, ब्रँड्सबरोबरचे कॉन्ट्रॅक्ट्स, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला लॉ हा वापरला जातो आणि तिथे त्यांची रिक्वायरमेंट पण असते. सो हा कोर्स कसा आहे ना की हा कोर्टमध्ये जाऊन काम करण्याचा कोर्स किंवा तसं करिअर नाही आहे. इथे काय होतं की इंडस्ट्री रिलेटेड डिसिजन्स मेकिंग होतं. सो तिथे लॉ पर्सन हू अंडरस्टँड द स्पोर्ट्स इज रिअली इम्पॉर्टंट. मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी की जी UKमध्ये आहे आणि मँचेस्टरमध्ये आहे, तर मँचेस्टरमध्ये कुठला फुटबॉल क्लब आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो त्याचा एक मोठा बेनिफिट आहे की इंडस्ट्री एक्सपर्ट्स तिथं कनेक्टेड आहेत. त्याचनंतर त्यांचा या इंडस्ट्रीशी रिलेटेड तिथे बऱ्यापैकी कनेक्ट असल्यामुळे प्रॅक्टिकल लेवलचं एक्सपोजर सगळ्या स्टुडंट्सना याच्यामध्ये मिळतं. त्याचबरोबर कल्चर जे आहे हे वेलकमिंग असल्यामुळे मल्टीकल्चर लोक तिथे राहतात आणि तुम्हाला त्याचासुद्धा खूप चांगला सपोर्ट मिळतो आणि तुम्हाला तुमचं नेटवर्क चांगलं तयार करण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते. LLM इंटरनॅशनल स्पोर्ट्स लॉ अँड गव्हर्नन्स हा कोर्स 12 महिन्याचा आहे मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीमध्ये आणि याच्यासाठी तुम्हाला जर का ग्रॅज्युएशनला 60% आणि अबाव जर का असतील तर तुम्ही या कोर्ससाठी अप्लाय करू शकता. आता या कोर्समधले फोकस एरिया काय काय आहेत ते आपण समजून घेऊया. इंटरनॅशनल स्पोर्ट्स लॉ, गव्हर्नन्स अँड रेग्युलेशन्स, ethics, compliance and policies, global sports dispute frameworks. Specifically, it is ideal for the students की ज्यांना इंटरेस्ट आहे लीगल रोल्स करण्यामध्ये किंवा स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेशन करण्यामध्ये किंवा पॉलिसी एरियाज किंवा पॉलिसी गव्हर्नन्स असे रिलेटेड काही गोष्टी तयार करायच्या असतील, त्याच्यात तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल तर हे करिअर्स तुमच्यासाठी नक्कीच पुढे येऊ शकतात. त्याचबरोबर कुठल्या बॅचलर स्ट्रीम्समधले स्टुडंट्स या कोर्सला अप्लाय करू शकतात ते आता आपण समजून घेऊया. लॉ बॅकग्राऊंडमधले स्टुडंट्स, ह्युमॅनिटी सायन्समधले स्टुडंट्स, सोशल सायन्सेसमधले स्टुडंट्स, बिझनेस डिसिप्लिन्समधले LLB, LLM असे जे स्टुडंट्स आहेत हे या कोर्ससाठी अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर या कोर्सची व्हाईल वी आर शूटिंग दिस कोर्सची जी फी आहे ही साधारण £20,000 एवढी फी आहे. इट इज सब्जेक्ट टू चेंज. जेव्हा तुमचं ऑफर लेटर येतं त्यावेळेला तुमची एक्झॅक्ट कोर्स फी आणि जर का स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली असेल तर त्याचे डिटेल्स त्याच्यामध्ये मेन्शन करून येतात, पण साधारण £20,000 ही आत्ताची त्याची फी आहे. मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी ही सेंट्रल लंडनमध्ये नसल्यामुळे त्यांचे लिव्हिंग एक्सपेन्सेस कम्पॅरेटिव्हली थोडे कमी आहेत. ॲज पर द UK गव्हर्नमेंट लॉ तुम्हाला जे लिव्हिंग एक्सपेन्सेसचे फंड्स दाखवायचे आहेत ते साधारण £10,600 एवढे तुम्हाला लिव्हिंग एक्सपेन्सेसचे फंड्स दाखवायचे आहेत. मँचेस्टर मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी याचं QS रँकिंग आहे 601. आता यानंतर आपण समजून घ्या की या कोर्ससाठी स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत का नाही आहेत. सो कोर्ससाठी स्कॉलरशिप अवेलेबल आहेत. युनिव्हर्सिटी डज गिव्ह यू दॅट.
ऑन द मेरिट बेस. जर का तुम्ही मेरिटमध्ये बसत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप्स मिळतात. त्याच्यासाठी तुमचं ॲप्लिकेशन कसं आहे, तुम्ही कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज बॅचलर्स लेवलला असताना केलेल्या आहेत, तुम्ही स्पोर्ट्स रिलेटेड अजून काही गोष्टी केलेल्या आहेत का नाही, को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काही स्पोर्ट्स रिलेटेड गोष्टी केल्या आहेत का नाही, हे थोडं बघितलं जातं. तिथं तुमचा SOP पण खूप चांगला लिहिला गेला पाहिजे. सो दॅट इज अ रिक्वायरमेंट वेन इट कम्स टू द स्कॉलरशिप्स. त्याचबरोबर ओव्हरऑल कॉस्टिंगमध्ये तुम्हाला जसं सांगितलं की 20,000 पाऊंड फी आणि 10,600 लिव्हिंग एक्सपेन्सेस. सो ओव्हरऑल बघितलं तर जे फंड्स येतात हे साधारण 30-35 हजार पाऊंडपर्यंत तुम्हाला सगळ्याची रिक्वायरमेंट असते, की जे तुम्ही तुमचं सेविंग आणि लोन किंवा पूर्ण लोन ह्या कॉम्बिनेशनमधनं नक्कीच करू शकता. दॅट इज इझिली अवेलेबल. सिधुरामध्ये आम्ही त्याच्या प्लॅनिंगसाठी सुद्धा तुम्हाला मदत करू शकतो. ह्या कोर्सला एक एलिजिबिलिटी एक्झाम जी लागते ती आहे म्हणजे IELTS. सिन्स इट इज अ लॉ अँड गव्हर्नन्स, लँग्वेजवरचा इम्पॅक्ट खूप चांगला लागतो. सो IELTSची रिक्वायरमेंट इथे 6.5 बँड आहे आउट ऑफ 9 इन ईच सेगमेंट, नॉट लेस दॅन 6 बँड. दॅट इज अ रिक्वायरमेंट. पण जर का तुमचा 12वीमध्ये इंग्लिश या सब्जेक्टमध्ये 70पेक्षा जास्त टक्के पडले असतील तर मे बी तुम्हाला IELTS वेवरसुद्धा मिळू शकतो. याच्या व्यतिरिक्त कुठली तुम्हाला वेगळी टेस्ट द्यायची गरज नसते. आता तुम्ही विचार करत असाल की हा पर्टिक्युलर कोर्स केला, एकतर हा निश कोर्स आहे, तर मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल असतील का नाही किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीज कशा असतील. तर मी तुम्हाला सांगतो की हा कोर्स झाल्यानंतर कुठले करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन होतात. सो करिअर ऑपॉर्च्युनिटीज आफ्टर दिस कोर्स आर स्पोर्ट्स लॉ कन्सल्टंट, गव्हर्नन्स अँड कंप्लायन्स ऑफिसर, legal advisor to sports bodies, policy and regulatory roles. You can work with the sports federation, clubs, leagues, sports agencies, international governing bodies. Sports plus governance is equal to long-term niche and global career. So this is how this particular course can help you. हा खूप निश आहे आणि तुम्हाला BCom, BA, BSc किंवा LLB झाल्यानंतर ह्या कोर्सला जाता येईल आणि तुमचं ग्लोबल करिअर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये करू शकाल. हा पर्टिक्युलर कोर्स तसा खूप निश आहे, त्याच्यामुळे याच्या सीट्स खूप लिमिटेड असतात. त्यामुळे लवकर अप्लाय करणं हे खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर हा कोर्स वर्षातनं फक्त एकदाच चालू होतो म्हणजे सप्टेंबरला. सो तुम्हाला जर का प्लॅनिंग करायचं असेल तर साधारण 9 ते 1 वर्ष आधीपासून प्लॅनिंग चालू करा. कारण याच्यासाठी लागणारा SOP, डॉक्युमेंट्स, तुमचं प्रोफाईल प्रेझेंटेशन, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. आणि लवकर ॲप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्याचे चान्सेसही वाढतात, तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढतात आणि तुमचा विजाही वेळेत येऊ शकतो. सो दॅट यू कॅन ट्रॅव्हल देअर व्हेरी पीसफुली आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचे बऱ्यापैकी पैसेसुद्धा वाचतात. हा कोर्स सप्टेंबर महिन्यामध्ये चालू होतो. सो तुम्ही साधारण 9 महिने किंवा 1 वर्ष कोर्स चालू व्हायच्या आधी तुमची पूर्ण प्रोसेस चालू करणं एक्सपेक्टेड आहे. हा पर्टिक्युलर कोर्स तुमच्या बॅकग्राऊंडला परफेक्ट सूट होतो का नाही हे इव्हॅल्युएट करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आता ते जर का तुम्हाला करून हवं असेल तर यू कॅन गेट इन टच विथ अवर टीम. वी विल शुअरली हेल्प यू आउट इन दॅट. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सिधुराच्या चॅनलला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या क्लोज सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून ही व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि इट कॅन रिअली हेल्प देम. सिधुरा स्टडी अब्रॉड प्रोसेस सिम्प्लिफाईड.